नमस्कार सगळ्यांना। आजपासून शारदीय नवरात्र सुरू होत आहे। तर शारदीय नवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। आणि आज आहे पहिला दिवस, आपल्याकडे पहिली माळ असं म्हणता। तर मी उठल्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि म्हटलं घराचा मेन दरवाजा जो आहे तो आपण स्वच्छ पुसून घेऊ, कारण की कालपर्यंत तर माझ्या काही मनामध्ये नव्हतं की मी घटाची स्थापना करेल की नाही। मी खूप दुविधा मनस्थितीमध्ये होती आणि आता म्हटलं चला थोडीफार स्वच्छता करून घेऊ। घरामध्येही मी आंघोळीच्या आधी स्वच्छता करून घेतली, डस्टिंग वगैरे। तर घराच्या दारातूनच लक्ष्मीचा प्रवास आत येते, लक्ष्मी नाही का प्रवेश करते। तर दरवाजा स्वच्छ केल्यानंतर दाराच्या पुढेही थोडंसं झाडून वगैरे घेऊ म्हटलं। तसं हाऊसकीपिंगचे लोक मशीन आहे खूप मोठं आणि त्या मशीनने पूर्ण कॉरिडॉर क्लीन केला जातो डेली। पण म्हटलं आज जरा शुभ दिवस आहे तर आपणही थोडंसं पुढच्या पुढे झाडून घेऊ। जाळं वगैरे काही नव्हतं तरी पण मी असं थोडंसं झटकून फटकून घेतलं, कारण की हवेबरोबर थोडीफार धूळ येते आणि ती थोडीफार अशी लेयर दिसत होते मला। तर मी ते कुंचाने झाडून झटकून पुसून घेतलं आणि त्यानंतर उंबरा देखील स्वच्छ पुसून घेतला आणि हळदीचं आणि गोमूत्राचं लेपन मी करून घेतलं उंबऱ्याला। तर ऑलरेडी माझ्या उंबऱ्याला आणि उंबऱ्याच्या बाहेर कलरने थोडंसं असं डिझाईन केलं आहे, त्याच्यामुळे रांगोळी काढली नाही काढली फरक नाही पडत, म्हणजे रांगोळीसारखंच केलं आहे थोडक्यात। तर तरीसुद्धा मी हळदीचं लेपन केल्यानंतर हळद कुंकू अक्षदा फूल अर्पण करून अशा पद्धतीने उंबऱ्याची पूजा करून घेतली, कारण की ते खूप शुभ असतं। आजकाल आपण सगळ्याच बायका करतो ह्या सगळ्या गोष्टी, ज्या ज्या आपल्याला नवीन नवीन माहिती होता की त्याचे काय फायदे आहेत बुवा, आणि ते सगळं आपण आचरणामध्ये आणतोच नाही का। त्यानंतर आता जवळजवळ 1 महिना झाला देवांची पूजा केलेली नाही आणि देवाची जी भांडी आहे ती पण बरीच खराब आहे। तर मी असं अर्धा ग्लास पाणी घेतलं, त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि सायट्रिक ॲसिड पावडर मी मागवलेली ॲमेझॉनवरून ती टाकली। पटकन क्लीन होतात त्याच्याने भांडे आणि पितांबरीने क्लीन केल्यानंतरही छान क्लीन होतात। पण माझ्या हाताच्या बोटांना ना ॲलर्जी नाही पण असे काळे काळे होतात खूप बोटं। तर म्हटलं चला आता ह्या लिक्विडनेच आपण ही सगळी देवाची भांडी क्लीन करून घेऊ। आता देवावर कितीही राग केला कितीही मी रुसले नाही का, तरी पण ही सच्चाई आहे ती मला एक्सेप्ट करावीच लागेल की काही झालं तरी माझा भाऊ काय मला परत दिसणार नाही आहे आणि तो काय परत येणार नाही आहे। आणि बाकीचं जे आपलं दिनचर्या लाईफ असतं रेग्युलर रुटीनमध्ये आपण जे करत असतो ते तर सगळं करतेच आहे। तर म्हटलं चला आता आजपासून आपण देवपूजाही करून घेऊ। जवळजवळ 1 महिना झाला तर तशी देवांची पूजा नाही आहे। जेव्हाही मी देवपूजा करते रेग्युलर तर मला 1 तास लागतो देवांना सगळे आंघोळ वगैरे घालायला, सगळ्या 4-5 आरत्या मंत्र पुष्पांजली सगळं करायला मला 1 तास लागतो। तर ही देवपूजा करत असताना मी नेहमी तारक मंत्र लावून देते मोबाईलवर, परंतु आज नाही लावला मी, कारण की तारक मंत्र अशक्य ही शक्य करतील स्वामी, त्यांनी नाही केल्या काही गोष्टी शक्य। आणि बाकी मी गणपती अथर्वशीर्ष श्री सुक्तम त्यानंतर शंकर महाराजांची बावणी काही भक्तिगीतं असं म्हणतच पूजा करायची माझी सवय आहे। परंतु आज मूड नव्हता काहीच म्हणण्याचा, म्हणून मी शांत चित्ताने देवपूजा करते। येथे देव्हार आधी स्वच्छ क्लीन करून घेतला, त्याच्यामध्ये जो कपडा होता तो बदलला। त्यानंतर ज्या माझ्याकडे देवांच्या मूर्ती आहे त्या सर्व मूर्तींना मी छान अशी अंघोळ घालून घेणारे नंदादीप लावून दिला आणि पूजेला सुरुवात केली। सगळ्या देवांच्या मूर्तीला अंघोळ घातली, गंध हळद कुंकू अक्षदा फुलं अर्पण केले। आता खाली गाईला मला पोळ्या घेऊन जायच्या आहे, त्याच्यासाठी मी कणिक भिजते। 2 मी मोठ्या साईजच्या आणि 2 छोट्या साईजच्या अशा 4 पोळ्या नेते, कारण की 2 गाया आहेत आणि 2 त्यांच्या वासऱ्या आहेत।
कणिक 5 मिनिटं भिजेपर्यंत म्हटलं पनीरच्या पराठ्यांची तयारी करू. तर मी इथे पनीर किसून घेते. प्रतीकसाठी पनीर पराठे बनवायचे. पनीर किसून घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, त्याचबरोबर थोडासा कांदा बारीक कट केलेला, थोडासा ओवा, चवीनुसार मीठ, लाल तिखट, त्याचबरोबर जिऱ्याची पावडर आणि ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरे पूड टाकते आणि छान असं सगळं मिक्स करून ठेवते, जेणेकरून पनीरचे पराठे जे आहे ते छान मसाले सगळे स्पायसेस पनीरमध्ये मुरल्यानंतर खूप टेस्टी लागतात, म्हणून असं कालवून ठेवते. आणि आता खाली मला गाईला ज्या पोळ्या घेऊन जायच्या आहेत त्या पहिले पटकन करून घेते. त्या एकदा केल्यानंतर मग मी प्रतीकला आणि त्याच्या पप्पांना ब्रेकफास्ट देईल. आधी मी तुपाचा वापर भरपूर करायची, परंतु काही मैत्रिणींचं म्हणणं असं की गाईला तूप पचत नाही, म्हणून मी नावाला असं थोडंसं आपल्या मनाचं समाधान म्हणून पोळी भाजल्यानंतर वर असं थोडंसं बोटांनी लावते. इवन चाड्यातही मग मी थोडासाच वापर करते तुपाचा, जास्त काही करत नाही. आणि हो, इकडे रेडीमेड पीठ मी वापरते, डीमार्टमध्ये जे मिळतं ते. एवढंही काही खास नाही आहे, पण ठीक आहे चला, कारण गिरण्या शोधा आणि इकडचे लोक पोळी खात नाही, तुम्हाला माहीत असेल भातच खातात, तर तेच पीठ मी वापरते सध्या तरी. आणि प्रशांतजी तर अजूनही त्यांनी पोळी वगैरे खायची सुरुवात नाही केली आहे, म्हणजे पोळी खायची सुरुवात केली नाही. म्हणजे जे पहिल्यापासून व्हिडिओ बघतात त्यांना माहीत असेल 10 ऑगस्टपासून त्यांनी कार्ब्स घेणं बंद केलेलं आहे, म्हणून ते पोळी नाही खाते. तर एक साईडला त्यांच्याकडे ब्रोकलीची भाजी बनते वाफेवर. आणि हो, मी पोळी आणि गूळ गाईला पटकन खाऊ घालून आली, कारण ह्या लोकांना निघायचं आहे. तर आता मी इथे प्रतीकसाठी पनीरचे पराठे बनवते. पनीरचे पराठे प्रतीकला खूप आवडतात आणि पनीरमध्ये कसं प्रोटीन असतं, तर पराठ्यांबरोबर तो दही खातो. आणि मी रोज जे 1 लिटर म्हशीचं दूध घेते तर रोज त्याचं दहीच लावते, कारण की प्रशांतजी रोज दोन्ही टाईम अशी मोठी कटोरीभर दही खातात. आणि त्यांनी ब्रोकलीच्या भाजीबरोबरही दही घेतलं आणि त्यांना मी सांगितलं की प्रतीकसाठी पण थोडं ठेवा, पण ते विसरून गेले. आता प्रतीकला नुसते हे पराठेच खावे लागणार आहे, तर मी नंतर त्याच्यामध्ये असे बटर अमूल बटर जे असतं ते बटर पण थोडं ठेवून दिलं आणि मग त्याने खाल्ले, छान झाले होते. आणि हे बघा, हे प्रशांतजी फ्रूट्स, त्याच्यानंतर हे मोहरीचं तेल आणलं त्यांनी, धूप आणली, त्याच्यानंतर हा गजरा आणला घटाला लावायला, अगरबत्त्या, त्यानंतर हे उपवासाचं खायचं, त्यानंतर हे आमच्याकडे मडकं म्हणतात त्याला, खजूर आणि फुलं, सगळं ते पूजेसाठी लागणारं घेऊन आले सामान. शारदीय नवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. मी तुमच्यासमोर आलोच नाही, कारण मिलिंद अचानक चालला गेला आमच्यातून. आणि मग त्या दुःखात मला पण खूप त्रास झाला. फक्त सोनाली दाखवू शकते, मी दाखवत नाही एवढाच आहे, पण मला पण त्रास झाला. कारण मी जेव्हा लग्न करून आलो तेव्हा मिलिंद 12 वर्षाचा होता, 12 किंवा 13 वर्षाचा असेल त्यावेळेस तो, आणि एवढा लहान होता. आणि ते लहान लहान दोघं भाऊ माझे छोटे छोटे साले म्हणून मी त्यांच्याकडे बघायचो आणि खूप लहानपणापासून त्यांना मी बघितलं मोठं होत असताना. मिलिंद अशी व्यक्ती होता की जेव्हाही मी गेलो असेल दाजी दाजी दाजी, त्याचं कायम दाजींना हे खायचं का, ते करायचं का, खूप प्रेम करायचा. खूप मला मटण आवडतं हे त्याला माहिती असलं की मी येणार आहे आधीच तो मटण आणून ठेवायचा, एवढं त्याचं ते प्रेम होतं. प्रत्येक गोष्ट तो मला सांगायचा, मी तिथं असेपर्यंत तो मला वेळ द्यायचा. खूप खूप तो जीव लावायचा. 6 बहिणींचे जे काही सर्व मेवणे होते, आम्ही 5 आत्ता आहोत, सर्वांवर खूप त्यांनी प्रेम केलं. सर्व बहिणींच्या मुलांवर खूप प्रेम केलं. मिलिंदचं जाणं म्हणजे आमच्या सर्वांवर एक मोठा घाला नियतीने घातला, परंतु नियतीपुढे काही आपण करू शकत नाही. आणि आता परमेश्वर त्याच्या आत्म्याला शांती देव हीच प्रार्थना आपण परमेश्वराकडे करू शकतो आणि ते आपण करतो आहोतच. मी आता काही कामानिमित्त दिल्लीला चाललो आहे आज, उद्या आणि परवासाठी. तर सोनालीला पण एकटं सोडून जायची माझी हिंमत होत नाही आहे. खूप खूप रडते ती. आणि मग त्यावेळेस मला असं वाटतं की मी नसेल तिच्या शेजारी, पण आता करणार काय, मला काम पण तेवढं महत्त्वाचंच आहे ना, आपल्याला आपलं जीवन तर जगलंच पाहिजे. म्हणून मग मी चाललो आहे. पण तिला तसं सांगून चाललो आहे तुम्ही सर्वजण, पण तिला खूप आधार देत आहे, मी बघितलं आहे. आणि आता मला असं वाटतं की तिला मी सांगेल की तू लाईव्ह जा, म्हणजे तुला अजून मोकळी होशील. थोडंसं मोकळं झालं ना की ती त्यातून बाहेर पण थोडंसं यावं लागेल ना आपल्याला.
असं तिला मी विनंती करतोय. सर्वांना पण विनंती करतो आणि पुन्हा तुम्हाला नवरात्रीच्या शुभेच्छा. नमस्कार. प्रतीक आणि प्रशांतजी यांना जायचं आधीपासून ठरलेलं होतं, तर त्यांनी मला खूप फोर्स केला की आम्ही नाही येत 2-4 दिवस सिन्नरला जा. आणि बऱ्याच मैत्रिणींनी पण तसे कमेंट केले मला की 2-4 दिवस माहेरी जाऊ नये. परंतु खरं सांगते तुम्हाला, माझं माहेरी जाण्याचं मेन अट्रॅक्शन माझा भाऊ होता आणि तो मला तिथे गेल्यानंतर दिसणार नाही आहे. त्याच्यामुळे मला बिलकुल जाण्याची इच्छा होत नाही आहे. आणि दुसरं कारण हेच की मला घटाची स्थापना करायची होती. कसं जाणार आहे इथून? इथून कसं जाणार आहे? इंजिनियर आलं ना सोडायला स्विफ्टमध्ये. लेट नाही झालं ना? का झालं थोडंसं? ठीक आहे, मी चालू. तुला काय खोकला बिकला वाटला तर मेडिसिन घे बरं का. हां ठीक आहे, बाय बाय. गाड्यांच्या चाव्या बिव्या काय नाही ना? बाय बाय. घटस्थापनेचा शुभ वेळ सकाळी पण एक होता 6:15ला आणि आता 11:15 ते 12:30 होता. मग ह्या दोघांना जायचं होतं. म्हटलं यांना जाऊ देऊ. आणि मी सगळी तयारी करून ठेवली. देवपूजा केली तेव्हाच घटस्थापनेला लागणाऱ्या सगळ्या वस्तू तिथं ठेवून घेतल्या. दगडी दिवा, ते चौरंग वगैरे ते तर मी रात्रीच काढून ठेवलं. वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेलं असतं, मग वेळेवर आपल्याला सापडत नाही. लाल ओढणी, त्याच्यानंतर सुपारी सगळं नेऊन देवाच्या रूममध्ये ठेवून दिलं रात्रीच. बाहेर युटिलिटी एरियामध्ये एक टेबल होता जो की ज्याच्यावर बरंच सामान होतं, तो पण मी काल सकाळी काढला. तो स्वच्छ पुसला की देवाऱ्या शेजारी तो टेबल ठेवून त्याच्यावर मी घटाची स्थापना करणार होते. म्हणजे आता हे गेल्यावर यांना टाटा बाय बाय करून मी पायावर पाणी घेऊन घटस्थापनेला सुरुवात करणार होते. इथपर्यंत सगळं झालं होतं. आणि पाण्यावर पाणी घ्यायला म्हणून बाथरूममध्ये गेले आणि आता पिरियड आल्यामुळे मी घटाची स्थापना नाही करू शकत. तर जनरली आपल्याला जेव्हा असं होतं ऐन वेळेला जेव्हा पिरियड येतो आपल्याला खूप वाईट वाटतं. आपण एवढी सगळी तयारी केलेली असते. माझ्याबरोबर झालं पण आहे असं याच्या आधीही. पण आज मला विशेष वाईट नाही वाटत आहे, कारण की जसं आपण म्हणूया देवाचीच इच्छा नव्हती. माझी तर इच्छा नव्हतीच घट बसवण्याची, बिलकुल नव्हती. उपवास मी करणार होते पण घटस्थापना वगैरे नव्हते करणार. पण मग माझ्या सासूबाई बोलल्या की खंड नसतो करायचा बुवा. आणि माझी मोठी बहीण पण बोलली की आपण तर सगळं करतो आणि मग देवीचं का नाही. तर मलाही कुठे ना कुठे वाटलं हो आपण बाकीचं तर खातो पितो राहतो जगतो सगळं तर चाललंय, मग का नाही बुवा करायचं देवीचं. म्हणून सगळी तयारी केली होती. पण आता ऐन वेळेवर असं घडलं तर मग देवाचीच इच्छा नसेल असंच मी समजेल. आता वस्तू तर सगळ्या आणल्या आहेत, पण आजूबाजू असं कोणीच नाही मराठी व्यक्ती की मी ज्यांना बोलून घटाची स्थापना करून घेईल, असं कोणीच नाही आहे. बाहेरचे लोक आहे ज्यांना घटाबद्दल काही माहिती नाही. आणि समजा कसंही सांगून बिंगून मी बसवलाही तर त्या दिव्यावर लक्ष ठेवावं लागतं, माळा घालाव्या लागतात, हार घालावे लागतात, दिव्यात तेल टाकावं लागतं, पूजा आरती नैवेद्य ते काही करू शकणार नाही. आणि चला दिव्याकडे वगैरे प्रतीक असता प्रशांतजी असते त्यांनी लक्ष ठेवलं असतं तर ते जस्ट आत्ता गेले. ते 6 किंवा 7 तारखेला येणार आहे, तर 3-4 दिवस तेही नाही. त्याच्यामुळे आता तर काय 11:30 वाजले, पण मला तर काय कळत नाहीये काय करायला पाहिजे. मी ओळखीचं तर ह्या सोसायटीमध्ये तरी अशी कोणीच ओळखीची व्यक्ती नाहीये माझी आत्ता की मी चला बुवा मी सांगून हे असं ठेव ते तसं असं करून गेलं असं कोणीच नाहीये. त्याच्यामुळे माझा नाईलाज होऊन गेला. मी तर पहिलं म्हटलं तुमच्याशी शेअर करू आणि आता याच्यानंतर मी आईला फोन लावेल, सासूबाईंना लावेल, त्यांनाही सांगते असं असं झालं. इवन गुरुजींनाही लावून घेते, बघते ते काय म्हणतात. दरवर्षी तुम्ही इथून मागे माझे व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला कल्पना असेलच आपण हे 9 दिवस 9 रंग फॉलो करतो नाही का. नाताळ ठेचायचं तर काय मन नाही, पण मग म्हटलं आता अशी साडी घालायची तर म्हणून मी पिवळ्या रंगाची साडी घालून घेतली. ठीक आहे आता बघते काय, मला तर काही समजत नाही काय म्हणावं आणि काय बोलावं. म्हणजे देवाचीच इच्छा नव्हती असंच मी म्हणेल आता की मी घट बसवावं, असं देवीचीच इच्छा नव्हती. कदाचित ते मी तर
याच्यातूनही आपण काय म्हणतो, कुठल्या याच्यातून पॉझिटिव्ह हे घ्यायचं असतं, पॉझिटिव्ह अर्थ घ्यायचा असेल तर मी तर असाच घेईल. देवी आईलाही असं वाटत असेल की ही एवढी दुःखात आहे, जे काही असेल आता ते देवीलाच माहिती, देवीच्या मनात काय असेल ते. पण मग देवीचीच इच्छा नसेल की माझी जी पण मनस्थिती आहे अशा मनस्थितीमध्ये मी घट बसवावा, मला नाही माहिती. आणि हो, एक सुप्रिया म्हणून मुलगी आहे, ती सांगते की तिला जॉब करते ती, तर तिला वेळ मिळत नाही, तर ती रात्री 3-3 वाजता सुद्धा माझे व्हिडिओ बघते. आणि माझे व्हिडिओ बघताना तिला असं वाटतं की ती आईला बघते आणि आईला ऐकते. तर थँक्यू सो मच बेटा. आणि बऱ्याच मैत्रिणींनी असंच सांगितलं मला की तू सावर, आणि सावरली आहे मी, सावरली आहे. पण मी जसं तुम्हाला रोजच सांगते की दुःखाची तीव्रता खूप असल्यामुळे त्याला वेळ लागेल. आणि माझ्या भावाला तर विसरणं कधी शक्यच नाही. तो कायम माझ्या स्मरणात, माझ्या आठवणीमध्ये राहील जोपर्यंत माझ्या जीवात जीव आहे तोपर्यंत. तर चला आता मी सासूबाई, सासूबाई आणि आई दोघींशी बोलते की असं असं झालं, बघते त्याच्यात त्या मला काय पर्याय सांगता याच्यावर.